नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य. अजित पवारांचे स्पष्टीकरण. 2 महिन्यात प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्ता थांबणार. तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना अडथळे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना महाराष्ट्रात सुरू. 9 जिल्ह्यांना मिळणार थेट लाभ. सिंचन सुधारणा आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी योजना. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम. एनडीए प्रशिक्षणार्थी अंतरिक्ष कुमारने जीवन संपवलं, कारण अद्याप अस्पष्ट. पोलीस तपास सुरू. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पहाटे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली. 18 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेतला. कोल्हापूरच्या तळसंदे येथील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. व्हिडिओ व्हायरल. बेल्ट, बॅट, दांडक्यांनी लहान मुलांना मारहाण. एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत. रेक्टर विरोधात गुन्हा दाखल. वाघोलीत शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कानशिलात. रुग्णालयात दाखल. शिक्षिकेवर गुन्हा दाखल. 7वीच्या विद्यार्थ्याला मारल्याने कानाला इजा. पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेवर कारवाई. बुलढाण्यात 14 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी 3 आरोपी अटकेत. संतप्त जमावाने कार पेटवली. मलकापूरमध्ये स्विफ्ट कारमधून अपहरण करताना नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. शेवगावमध्ये वंजारी समाजातील महिलांचं जलसमाधी आंदोलन. शासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप. वांडगाव येथे पाण्यात उतरून महिलांनी घेतला आक्रमक पवित्रा. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी. चोपडा बाजार समितीत मक्याची मोठी आवक. ओलसर मक्याला दरात फटका. कोरड्या मक्याला चांगला भाव. दररोज 150 ते 200 ट्रॅक्टर मका दाखल. केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. करपा रोग आणि दर घटतीने उत्पादनावर आणि उत्पन्नावर मोठा परिणाम. सरकारकडून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. भंडाऱ्यात एसडीएम माधुरी तिखे यांच्यावर वाळू माफियांचा कट. वाहन अपघातात उलटलं. वाळू माफियांनी शासकीय वाहनाला कट मारून एसडीएम आणि त्यांच्या पत्नीला जखमी केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. एपीएमसी बाजारात फ्लॉवरचे दर दुपटीने वाढले. आवक घटल्याने भावात उसळी. अवकाळी पावसामुळे भाज्यांची टंचाई. फ्लॉवरचे दर 20 रुपयांवरून थेट 50 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचले. भिवंडीत तालुकास्तरीय गुणवंत शिक्षकांचा गौरव. 10 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार. माझी शाळा सुंदर शाळा योजनेत 6 शाळांचा सन्मान. देवरुंग जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार. कार्यक्रमात खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित. निफाडवाडी परिसरात आदिवासी बांधवांचा रास्ता रोको आंदोलन. रस्त्यांच्या दुरवस्थेचा निषेध. ठाकूरपाडा ते माडभवन रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे प्रशासनाला दगडखाणींकडून दुरुस्ती करण्याचा इशारा. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सोलापूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी C2 किसान सभेचा आक्रोश मोर्चा. शेतकरी आणि श्रमिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन. तातडीने पुनर्वसन आणि नुकसान भरपाईची मागणी. पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यात अतिवृष्टी मदतीतून वंचित. शेतकऱ्यांत संताप. तांत्रिक चुकीमुळे नुकसानग्रस्त तालुक्यांना मदतीतून वगळलं. शेतकरी नेते मनीष जाधव यांनी प्रशासनाला इशारा दिला. वर्ध्यात गौर बंजारा समाजाचा एल्गार. एसटी आरक्षणासाठी जोरदार मोर्चा. हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी. गोंदियातील शाळा जीर्ण अवस्थेत. 10 कोटींच्या निधीने केवळ 194 शाळांचं दुरुस्ती काम शक्य. भाऊचा धक्का. रेवस जलवाहतूक आजपासून पुन्हा सेवेत. अलिबाग कोकणमध्ये जाणाऱ्या हजारो पर्यटकांना दिलासा. शिल्पा शेट्टी राजकुंद्राच्या अडचणीत वाढ. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी सुरू. नोटबंदीमुळे कंपनीला फटका बसल्याचा राजकुंद्रांचा दावा. आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू. राज्यातून मान्सून परतीच्या वाटेवर. पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण परतणार. मराठवाड्यात पावसाने दिला दणका. शक्ती चक्रीवादळानंतर हवामानात बदल. हवामान विभागाची माहिती. IPL 2026 लिलाव डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. यंदाचा लिलाव भारतातच 13 ते 15 डिसेंबर दरम्यान मिनी ऑक्शन पार पडणार. लिलावाचे संभाव्य स्थळ कोलकाता किंवा बंगळूर. इस्रायल हमास शांतता कराराचा पहिला टप्पा सुरू. गाझात युद्धबंदी. मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेलचा पुरस्कार जाहीर. डोनाल्ड ट्रम्प यांना 2025चा नोबेलचा शांतता पुरस्कार नाही. फिलिपाईन्स पुन्हा भूकंपाने हादरलं. रिश्टर स्केलवर 7.6 तीव्रतेची नोंद. सुनामीचा इशारा.